एक महत्त्वाची अपडेट आपण पाहूयात। रत्नागिरीमध्ये नेताजी पाटील यांचा 400 मतांनी विजय झालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज। नेताजी पाटील हे मंत्री उदय सामंतांचे स्वीय सहाय्यक आहेत आणि त्यांचा इथे विजय झालेला आहे। रत्नागिरीमध्ये नेताजी पाटील यांचा 400 मतांनी विजय झाल्याची महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मंत्री उदय सामंतांचे ते स्वीय सहाय्यक आहेत। पुढची महत्त्वाची अपडेट, उंडणगाव गट उमेदवार डॉक्टर सचिन वाघ हे विजय झालेले आहेत। जिल्हा परिषदेचा हा निकाल समोर येत आहे। तर उंडणगाव गण अर्थातच पंचायत समितीमध्ये उमेदवार अनिता सुरेश बनकर ह्या विजय झालेल्या आहेत। हट्टी गणामध्ये उमेदवार गजानन जाधव हे विजय झालेले आहेत। सोबतच पुढची महत्त्वाची अपडेट समोर येते, पंढरपूरच्या भोसई जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे उमेदवार पराभूत झालेले आहेत। भाजपला येथे पराभवाचा सामना करावा लागतोय। भाजपच्या प्रफुल्लता पाटील यांचा येथे पराभव झालेला आहे। भाजपला पराभवाचा सामना करावा लागतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या षण्मुखी कोरके 298 मतांनी येथे विजयी झालेले आहेत। तर पुढची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। पैठण पंचायत समितीवर भुमरे पितापुत्रांचं वर्चस्व कायम राहिलेलं आहे। पैठणमधील महत्त्वाची बातमी, शिंदेंच्या शिवसेनेला 14 जागा तर ठाकरेंच्या सेनेला 2 जागा मिळालेल्या आहेत। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। नितेश राणे आता विजयी उमेदवारांचं स्वागत करतात आहे। मोठं यश भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि त्यानंतर आता कार्यकर्त्यांचा जल्लोष देखील आपण पाहिलेला होता। मंत्री नितेश राणे आता विजयी उमेदवारांचं स्वागत करतात आहे। पेढे भरवत हा विजयाचा जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातोय। पुढची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। तुळजापूरमध्ये डॉक्टर जितेंद्र कानडे हे विजय झालेले आहेत। डॉक्टर जितेंद्र कानडेंच्या विजयासंदर्भात महत्त्वाची बातमी, ते ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार होते। ठाकरेंच्या सेनेला येथे यश येतंय। तुळजापूरमध्ये डॉक्टर जितेंद्र कानडे हे विजयी झालेले आहेत। ही महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। सोबतच पैठणमधून एक महत्त्वाची अपडेट, पैठण पंचायत समितीवर भुमरे पितापुत्रांचं वर्चस्व कायम आहे। शिंदेंच्या शिवसेनेला येथे 14 जागा मिळाल्या तर ठाकरेंच्या सेनेला फक्त 2च जागा मिळालेल्या आहेत। तर या निमित्तानं हे स्पष्ट झालंय की भुमरे पितापुत्रांचं वर्चस्व या ठिकाणी कायम आहे। लातूरच्या माळ हिप्परगा गटामध्ये काँग्रेसचा विजय झाला। लातूरमध्ये काँग्रेसची आघाडी सध्या पाहायला मिळते। काँग्रेसच्या नागेश्वरी केंद्रे विजय झालेले आहेत। लातूरच्या अनेक गटात आणि गणात काँग्रेसचा विजय होतोय। माळ हिप्परगा गणातून काँग्रेसचे राजेश केंद्रे हे विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी विजयाचा जल्लोष केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।